नमस्कार. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अक्षरमालेचे प्रश्न हमखास येतात आणि थोडे ट्रिकी वाटतात, बरोबर ना? पण अजिबात काळजी करू नका, कारण आज आपण हेच कोड कसं सोडवायचं याची एक सिक्रेट पद्धत शिकणार आहोत. चला मग सुरू करूया. ओके, तर या अक्षरमालेच्या जगात एंट्री करण्यासाठी ना आपल्याकडे एक स्पेशल, एक सिक्रेट की असायलाच हवी. आणि ती चावी नक्की काय आहे, चला बघूया. ही बघा, ही आहे आपली मास्टर की. इथे नीट पाहिलं तर कळेल की प्रत्येक अक्षराला 2 नंबर दिले आहेत. एक सरळ क्रमाने म्हणजे ए बरोबर 1 आणि दुसरा उलटा क्रमाने म्हणजे झेड बरोबर 1. ही जी डबल इन्फॉर्मेशन आहे ना, हीच आपल्याला कुठलाही अवघडात अवघड कोड एकदम सहजपणे क्रॅक करायला मदत करते. हे लक्षात ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे बरं का. चला मग आता आपण थेट प्रॅक्टिकलकडे वळूया. कोड सोडवायला सुरुवात करूया. आपला पहिला जो प्रकार आहे तो आहे फरकावर आधारित पॅटर्न्स. नावावरनच कळतंय आपल्याला फक्त अक्षरांमध्ये लपलेला जो काही गणितीय फरक आहे ना, तो शोधून काढायचा आहे. ओके, तर हे आहे आपलं पहिलं चॅलेंज. JLNP. आणि पुढे काय? जरा डोकं चालवा. या अक्षरांमध्ये काहीतरी एक कॉमन कनेक्शन आहे. काय असेल बरं ते? आणि याचं उत्तर ना अगदीच सोपं आहे. इथे बघा, विश्लेषणात काय दिसतंय? प्रत्येक अक्षरामध्ये फक्त 2चा फरक आहे. म्हणजे जे नंतर एक अक्षर सोडलं की L, L नंतर एक सोडलं की N. याच लॉजिकने P नंतर एक अक्षर सोडून काय येणार? अगदी बरोबर, R. सोपं होतं ना? ठीक आहे. आता लेव्हल थोडी वाढवूया. इथे बघा 3-3 अक्षरांचे गट आहेत. पण घाबरून जायचं काहीच कारण नाही. आपला मूळ नियम तोच आहे, फरक शोधायचा. चला पाहूया या गटांमध्ये काय रहस्य लपलंय. इथे एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. प्रत्येक गटातल्या अक्षरांमध्ये तर एकसारखा फरक आहेच, पण गंमत म्हणजे प्रत्येक गटांमध्ये सुद्धा एक ठराविक क्रमाने फरक वाढतोय. म्हणजे बघा, पहिल्या गटात +2, दुसऱ्यात +3, तिसऱ्यात +4. अरे वाह! मग आता पुढच्या गटात फरक किती असणार? एकदम बरोबर, +5. आणि म्हणूनच आपलं उत्तर येतंय QWC. कमाल आहे ना? आतापर्यंत आपण फक्त गणिती फरक बघत होतो, पण कधीकधी काय होतं, उत्तर अक्षरांच्या रचनेत म्हणजे स्ट्रक्चरमध्येच दडलेलं असतं. चला तर आता अशाच काही रचनेवर आधारित पॅटर्न्सचा आपण शोध घेऊया. या मालिकेवर जरा एक नजर टाका. GN, HM, IL, JK. काय वाटतंय, काय लॉजिक असेल इथे? मी एक छोटीशी हिंट देतो. याला एकच सरळ मालिका म्हणून बघू नका. ह्या जोड्यांमध्येच काहीतरी गंमत आहे. बघा, हे किती हुशारीने तयार केलंय. ही एक मालिका नसून 2 वेगवेगळ्या मालिकांचं मिश्रण आहे. प्रत्येक जोडीतलं पहिलं अक्षर म्हणजे G, H, I, J हे सरळ पुढे जाते आणि दुसरं अक्षर N, M, L, K हे उलटं म्हणजे मागे येतंय. त्यामुळे J नंतर येणार K आणि K च्या मागे येणार J, म्हणजे आपली पुढची जोडी असणार KJ. एकदम क्लिअर? आता हा पॅटर्न बघा. AY, BX, CW, DV. A आणि Y, B आणि X या जोड्यांमध्ये काहीतरी खास वाटतंय का? विचार करा. आपल्या वर्णमालेची सुरुवात आणि शेवट. अगदी बरोबर ओळखलत. ही आहे विरुद्ध अक्षरांची जोडी. इथे स्लाइडवर अगदी स्पष्ट दिसतंय. एक मालिका ABCD अशी सुरुवातीपासून पुढे चाललीय, तर दुसरी मालिका ZYXW अशी शेवटून मागे येतेय. त्यामुळे D नंतर साहजिकच E येईल आणि Vच्या आधी येतो U. म्हणजे आपलं उत्तर काय झालं? EU. परफेक्ट. आत्तापर्यंतचे सगळ्यात मोठे गट 4-4 अक्षरांचे. पण हे बघून अजिबात गोंधळून जायचं नाही. आपला प्रश्न तोच आहे. या गटांमधल्या प्रत्येक जागेवरच्या अक्षरांमध्ये काही संबंध आहे का? म्हणजे पहिल्या अक्षरांची वेगळी मालिका, दुसऱ्यांची वेगळी, असं काही असू शकतं का बरं? आणि हो, आपलं लॉजिक अगदी बरोबर ठरलंय. इथे प्रत्येक जागेची म्हणजे प्रत्येक पोझिशनची स्वतःची एक स्वतंत्र मालिका आहे. पहिल्या अक्षरांची मालिका +3 पुढे जाते, दुसऱ्या अक्षरांची -3 मागे येते, तिसऱ्यांची परत +3 पुढे आणि चौथ्यांची -3 मागे. वा, प्लस आणि मायनसचं काय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. आणि आता शेवटचा पण कदाचित सगळ्यात जास्त गोंधळात टाकणारा पॅटर्न. BEZGW. वरवर पाहिलं तर यात काहीच लॉजिक लागत नाहीये, नाही का? पण थांबा, आपण आत्तापर्यंत ज्या ट्रिक्स शिकलोय त्या वापरून बघूया. काय माहीत इथेही एखादी लपलेली रचना असेल. आणि हा आहे तो युरेका मोमेंट. ही एक नाही तर 2 मालिका आहे ज्या एकाड एक चालल्या आहेत. पहिली मालिका बघा, BZWS. यातला फरक हळूहळू कमी होतोय. आणि दुसरी मालिका आहे EGJN, ज्यात फरक वाढत चाललाय. आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी दुसरी मालिका पूर्ण करायची आहे. मग N नंतर +5 मिळवून उत्तर काय येणार? S. ब्रिलियंट.
वाह, आपण यशस्वीपणे सगळ्या प्रकारचे पॅटर्न्स डिकोड केले आहेत. आता ह्या सगळ्या ज्ञानाला एकत्र करून यशाच्या त्या 5 गुप्त चाव्या पाहूया, ज्या कोणताही प्रश्न सोडवायला नक्की मदत करतील. ह्या आहेत त्या 5 गुरुकिल्ल्या. ह्या जर लक्षात ठेवल्या ना, तर अक्षरमालेचा कुठलाही प्रश्न आव्हान नाही, तर एक संधी वाटेल. चला या 5 चाव्या पुन्हा एकदा डोक्यात फिट करून घेऊया. पहिली आणि सगळ्यात महत्वाची, फरक ओळखा. दुसरी, कधीकधी 2 मालिका एकत्र असतात, त्या वेगळ्या करा. तिसरी, विरुद्ध जोड्या AZ, BY या लक्षातच ठेवा. चौथी, शांतपणे विचार करा, गडबड केली की गणित चुकतं. आणि 5वी, जी सगळ्यात जास्त महत्वाची आहे, सराव, सराव आणि फक्त सराव. प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही. तर मग आता सांगा, अक्षरमालेचं कोणतंही कोडं सोडवण्यासाठी तयारी झाली आहे की नाही? या सगळ्या ट्रिक्स वापरा, खूप सराव करा आणि बघा, लवकरच हे प्रश्न अवघड नाही तर एक मजेदार खेळ वाटायला लागतील. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.